आज जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन करण्यात आलं। मात्र या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून चांगलाच वाद निर्माण झाला। पाहुयात नेमकं काय प्रकरण। रात्री 1 वाजता त्यांनी नवीन पत्रिका छापली आणि सगळ्यांचं नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे। का नाव टाकल्याने काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं? जालना ते मुंबई वंदे भारतचं आज उद्घाटन करण्यात आलं। मात्र या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून चांगलाच वाद पेटल्याचं पाहायला मिळालं। निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळे संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली। मग का रात्री 1 वाजता त्यांनी नवीन पत्रिका छापली आणि सगळ्यांचं नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे? का पण बुजून केलं जातं असं? 100% जाणून बुजून 100% म्हणजे काय अर्थ आहे? त्यांनी आता निवडणुकीचा वेळ जवळ आल्यामुळे त्यांना काहीतरी मुद्दा पाहिजे म्हणून त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे। आणि 2 दिवस अगोदर मी स्वतः त्यांच्याशी फोनवर बोललो, आमच्या DRM मॅडम सुद्धा त्यांच्याशी फोनवर बोलल्या आणि त्यांनी येण्याचं कबूल केलं। पण त्यांच्यानंतर का लक्षात आलं की माझं नाव नाही म्हणून मी येत नाही किंवा रेल अडवतो? मला असं वाटतं चांगल्या कामाला त्यांनी विरोध करू नये असं आमचं मत आहे। तर दुसरीकडे शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली। मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार संदीपान भुमरेंनी नावापेक्षा वंदे भारत ट्रेन मिळणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय। तुम्ही कोणता कार्यक्रम सार्वजनिक असल्यानंतर त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, तो सर्वजण आले पाहिजे। पालकमंत्र्याचं नाव नाही, मंत्र्याचं नाव नाही, हे थोडंसं अति होतंय। नाव कोणाचं आहे कोणाचं नाही याच्यापेक्षा संभाजीनगरला ही गाडी येऊ राहिली याचं स्वागत करण्यासाठी मी आलेलो आहे। मला नावाशी काही घेणं नाही, काय नाव कोणाचं आहे काय त्यांचा तो प्रोटोकॉल असेल। या सर्व नाराजी नाट्यानंतर जलील संभाजीनगर रेल्वे स्थानकावर वंदे भारतचं स्वागत करणार होते। मात्र त्याच वेळी भाजप आणि MIMच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं एकच काम राहिलेलं आहे, मोदी 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 करून ते फक्त नारे देण्याचं काम त्यांचं झालेलं आहे। ते करत आहे, ते खूप परफेक्ट झालेले आहे। ते घोषणा देणं हा भाग वेगळा आहे। मोदींमुळे आज इथं ट्रेन सुरू होते, त्यांचं अभिनंदन आहे, त्यांच्यामुळे होते, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणा दिली, वावगं नाही। उद्घाटनाचं निमंत्रण न मिळाल्यामुळे इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झालेत। त्यामुळे निमंत्रणावरून सुरू झालेला वाद थांबणार की अजून वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।